लोकशाहीची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक, रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन हृदय सम्राट डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सीमाताई आठवले आणि आज आळस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा स्थापना होत आहे। या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष लोकनेते आदरणीय संदीपान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्ह्याचे युवा नेते मनोज भाऊ इंगळे, केस तालुक्याचे अध्यक्ष आमचे सुनीलजी हिरवे, तालुक्याचे उपाध्यक्ष देवारामजी वाघमारे, आमचे मराठा आघाडीचे केस तालुक्याचे अध्यक्ष आमचे नवनाथजी तपसे, केस तालुक्याचे सल्लागार बाबारावजी गारफाळे, धारूर तालुक्याचे नेते गोरखजी गायकवाड, अंबाजोगाई तालुक्याचे नेते रोहिदासजी मस्के, युवा नेते आमचे किशोरजी गोळे आणि आज ही जी शाखा स्थापन झालेली आहे या शाखेचे अध्यक्ष भीमरावजी गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम घेतली। मित्र, आज आडस येथे म्हणजे आडस जे गाव आहे हे भोवतालच्या 25 गावाचं हे प्रमुख गाव आहे, बाजारचं गाव आहे आणि चळवळीचं केंद्र असलेलं हे गाव आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा स्थापना आपण करत आहोत, कारण रिपब्लिकन पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे। 26 जानेवारी 1950 ला जो रिपब्लिकन भारत बनलेला आहे, या रिपब्लिकन भारतासाठी, या रिपब्लिकन भारतामध्ये संविधानिक राजकारण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि या रिपब्लिकन पार्टीवर जे काही वेगवेगळे आघात होतात आम्ही त्याच्याकडे वळून पाहत नाही, वरवर जे काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये आपण रमत राहतो। मित्र हो, आज जसं एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीची 2 राष्ट्रवादी झाली, असा रिपब्लिकन पार्टीवर 1957 ला हल्ला झाला सत्ताधारी काँग्रेसकडून आणि तो हल्ला झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे नेतृत्व आणि पार्टीला मतदान करणारे जे काही आधार आहे यांच्यावर हल्ले सुरू झाले। कारण या रिपब्लिकन भारतामधली पहिली निवडणूक 1952 ची आणि दुसरी निवडणूक 1957 ची, या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशन ही प्रमुख विरोधी पक्ष होती आणि त्या प्रमुख विरोधी पक्षाचा धसका हा सत्ताधारी काँग्रेसने घेतला, म्हणून आपल्यावर आघात करण्याची गरज त्यांना पडली। म्हणजे आपण साधे नाहीत, आमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, काय करू वाटतंय, कारण आम्ही येणाऱ्या काळामध्ये या देशाचे प्रमुख बनणार आहोत आणि या आमच्यावर वेगवेगळे अटॅक होत असताना डॉक्टर रामदासजी आठवले या विपरीत परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा धम्मचक्रांकित निळा ध्वज घेऊन संपूर्ण देशभर, देशाच्या सर्व राज्यामध्ये, सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये रिपब्लिकन पार्टीचा धम्मचक्रांकित निळा ध्वज घेऊन ते काम करत आहे। मित्र हो, आम्हाला समजून घ्यायचंय, बाबासाहेबांची चळवळ आम्हाला समजून घ्यायची आहे। बाबासाहेबांनी धम्मध्वज घेऊन
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धम्माचे संस्कार देण्यासाठी निर्माण केली. कारण या देशाला लागू केलेली संसदीय लोकशाही ही विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघातून घेऊन बाबासाहेबांनी या देशाला लागू केलेली आहे. या भारतीय नागरिकांना धम्माचे संस्कार व्हावे म्हणून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धम्मचक्रांकित ध्वज घेऊन दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधानिक राजकारण आणि धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज घेऊन संसदीय लोकशाहीचं संचलन केलं गेलं पाहिजे म्हणून दी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्थापना. ही जे आम्हाला चर्चा कोणत्या करायच्या देवानंदजी, धम्मध्वज, धम्मचक्रांकित ध्वज आणि धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज यामध्ये संविधानिक काय नातं यांचं संविधानिक नातं यावर चर्चा झाल्या पाहिजेत, यावर कार्यक्रम झाले पाहिजेत, यावर व्याख्यानं झाले पाहिजेत. तर आम्ही काय करायला हे सोडून दुसरंच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं काय नातं आहे हे नातं समजून सांगण्याचं काम आम्हाला करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे नातं आहे म्हणजे मोहनजोदडो हडप्पा संस्कृती, महाजनपद, शाक्य संघ, बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद असं ते नातं आपलं जोडलेलं आहे. आणि या संसदीय लोकशाहीला संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे यावर निष्ठा असलेली पार्टी म्हणजे रिपब्लिकन पार्टी. आणि या रिपब्लिकन पार्टीला मजबूत करायचंय, बीड जिल्ह्यामध्ये मजबूत करायचंय. आम्ही काय करतात, आम्ही थोडंसं विचलित झालो, वेगवेगळ्या याच्यामध्ये रमल्यामुळे काय झालंय, रिपब्लिकन पार्टीचं जे काय संदेश आहे तो संदेश देण्यामध्ये थोडीशी कमतरता व्हायला लागली होती. म्हणून सुनील हिरे साहेब असतील, आमचे देवानंदजी वाघमारे असतील, आमचे युवा नेते म्हणून भाऊ इंगळे असतील, या सर्व तरुणांनी असं ठरवलं की देश या बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचं प्रबोधन झालं पाहिजे, रिपब्लिकन पार्टीचं मार्गदर्शन झालं पाहिजे. आपलं मार्गदर्शन बंद झालं म्हणून जातीग्रस्त बहुजन जे काय आहे ती हे वाढायला लागले. रिपब्लिकन पार्टीचं प्रबोधन झालं पाहिजे अशा पद्धतीचे प्रारंभ हा जो आळसमध्ये झालेला आहे हे एक ऐतिहासिक गोष्ट आहे. अध्यक्ष बोल आहे तुमचं आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये सर्व तरुणांना करा आणि त्यांना सांगा की या देशाला रिपब्लिकन पार्टीची गरज आहे, या देशाला रिपब्लिकन पार्टीच्या प्रधानमंत्र्यांची गरज आहे, या महाराष्ट्राला रिपब्लिकन पार्टीच्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. या पद्धतीने आपण जाऊ. बारीक सारी गोष्टी सोडून द्या, या देशामधील सर्वांना मार्गदर्शन करण्याची जिम्मेदारी ही रिपब्लिकन पार्टीची आहे. डॉक्टर रामदासजी आठवले एकटे संसदेमध्ये सगळ्याला मार्गदर्शन करते, प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगतात मी आहे म्हणून तुम्ही. मित्र आजच्या शाखा स्थापनेच्या दिवशी तुम्हाला सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी विपरीत परिस्थितीमध्ये डॉक्टर रामदासजी आठवले साहेब चालवत आहेत. या सर्व परिस्थितीला तुम्ही समजून घ्या आणि आठवले साहेबांचं बळ वाढलं पाहिजे. तिकडे ईशान्य भारतामध्ये आपले 2 आमदार निवडून आले, बरेच दिवस नव्हते देवानंदजी, 2 आमदार निवडून आले तिकडून. साधं गणित आहे, साधं. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशाला मी संसदीय लोकशाही बौद्ध भिक्खू संघातून देत आहे. आणि मग बाबासाहेबांच्या सोबत जे राहिले, बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले, त्यातून जे संस्कारी झाले, त्या सगळ्यांना बाबासाहेबांनी नागपूरला बोलवलं आणि धम्माची दीक्षा दिली आणि त्यांना जातीतून धर्मातून बाहेर काढून धम्म दीक्षित केलं. आणि धम्म दीक्षित करून हा नीतिवान लोकशाही समाज रिपब्लिकन भारताला अर्पण केला. हा नीतिवान लोकशाही समाज जो आहे याच्या बाबासाहेबांनी मार्ग असा दिला. काल आठवले साहेबांनी मुंबईला कार्यक्रम घेतला 16 डिसेंबरचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला झाला. आणि तिथून बाबासाहेबांनी रिपब्लिकन भारताला नीतिवान लोकशाही समाज अर्पण केला. आणि या नीतिवान लोकशाही समाजाला बाबासाहेबांना काय करायचं होतं, 16 डिसेंबर 1956 मुंबईला बोलवायचं होतं आणि मुंबईतून आंतरराष्ट्रीय संदेश द्यायचा होता की हा जो नीतिवान लोकशाही समाज हा भारतावर तर नेतृत्व करेल आणि भारताच्या माध्यमातून जगावर संयुक्त राष्ट्र संघावर नेतृत्व करेल. अशा स्वरूपाचं बाबासाहेबांचं हे नियोजन आहे. आणि
आणि त्याच्याशी रिपब्लिकन पार्टी कटिबद्ध आहे. इथं काय चाललंय? रिपब्लिकन पार्टीचे लचके तोडणं चालू आहे. रिपब्लिकन पार्टीला कमजोर करणं चालू आहे. वैयक्तिक पार्ट्या काढल्या चालल्यात आणि बाबासाहेबांचं नाव जोडलं चाललंय. आणि बाबासाहेबांची पार्टी रिपब्लिकन पार्टी आहे. बाबासाहेबांच्या पार्टीला नव्या पार्ट्या काढून येण्यापेक्षा बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीला मजबूत करू. गावागावात घराघरामध्ये हा संदेश घेऊन जाण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. युवा नेते म्हणून आज मी या ठिकाणी सुनील हिरे यांचं विशेष अभिनंदन करतो. मनोज भाऊ इंगळे या युवा नेत्याचं अभिनंदन करतो. त्याने आम्ही तयार सोबत अंत्य देवानंदजी आणि शाखा अध्यक्ष तुमच्याकडून एक ऐतिहासिक काम सुरू झालेलं आहे. आपल्याला गावागावात जायचंय आणि रिपब्लिकन पार्टीच सांगायची. बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी सांगायची, तिची बांधणी करायची आहे. असा एक संकल्प आजच्या या दिनी आपण केला पाहिजे. आणि आपण शिबिरं घेऊ, सभा संमेलन होत राहतील, शिबिरं घेऊ आणि समजून सांगू. ज्यांनी प्रदूषण केलंय हे सगळे नागडे करून टाकू. आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी साधगणित आहे. मनोज भाऊ, महाराष्ट्रामध्ये आमचे 10 खासदार जर आले आणि देशातल्या सगळ्या राज्यातून एक जरी आला तर 50 खासदार झाले. आणि 50 खासदार जर रिपब्लिकन पार्टीचे आले तर प्रधानमंत्री व्हायला 50 खासदार आहोत. आणि प्रधानमंत्री राष्ट्रसंघामध्ये जाऊन सांगेल बुद्ध कोण होते, बुद्धाचा हा भारत काय आहे, संसदीय लोकशाही कशी आहे. आणि हे काम आहेत आपले. लय मोठे काम बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि ते काम करण्याच्यासाठी एक प्रसन्न वातावरण, सगळं निळं वातावरण. आमचे सर, या सरांनी सगळ्यांना असं नटवलेलं आहे. सगळे तरुण इतके प्रफुल्लित केलेले आहेत. आणि आमचे सुनील हिरवे, देवानंदजी वाघमारे, मनोज भाऊ इंगळे, आमचे शाखाध्यक्ष गायकवाड, मी तुम्हा सर्वांचा, या युवकांना मी अशी विनंती करतो की पूर्ण बीड जिल्ह्यामधून ही पूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत तुम्हाला जायचं आहे. आणि हे रिपब्लिकन पार्टी पूर्ण जिल्हा करायचा आहे. आणि मग बारीक सारीक सांगण्याच्यासाठी आम्ही आहेत सोबत. सगळं आपण वातावरण चांगलं बनवूया. बोलण्यासाठी आणखी आपण वेगवेगळे कार्यक्रम लावूया. आजचा आनंदाचा असा जो दिन आहे की इथं भव्य असं शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व नवीन जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी डॉक्टर रामदासजी आठवले यांचे हात बळकट करावेत. त्यांचे राजकीय जे धोरण आहेत ह्या सर्व गोष्टीच्यासाठी कटिबद्ध राहून आपल्या नेत्याला बळ देण्याचं काम तुम्ही करावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.